कधीपासनं मला तुमच्याशी चर्चा करायची होती. मी मध्ये विला प्लॉटचा व्हिडिओ बनवला होता आपल्या सगळ्यांसाठी. तर त्यात मी असं सांगितलं होतं की विला प्लॉट जे आहे बिझनेस कसा केला पाहिजे. ॲक्च्युली माझं काम लँड डेव्हलप करणे, एक प्रॉपर्टीचं माझा व्यवसाय आहे. विला हा माझा व्यवसाय नाही आहे, पण मला वाटलं म्हणून त्यावेळेस व्हिडिओ बनवला होता. तो व्हिडिओ खूप चालला. तो व्हिडिओ एवढा चालला की आमचा तो लेआउट संपूर्ण विकला गेला आणि तो लेआउट आता जवळपास 90% लेआउट विकला गेला आहे. आणि तुम्ही एवढं जे प्रेम दिलं, खरंच तुमचे सगळ्यांचे खूप खूप आभार. आणि जो विश्वास ठेवला खास करून, की फोन आल्यानंतर की सागर हा व्यक्ती, बरेच मला कॉल्स येतात ते सागर तुमचं आम्हाला बोलणं खूप आवडतं, किंवा तुम्ही खूप चांगली माहिती देतात. चांगलं वाटतं. म्हणजे आपण जे फ्री काम करतोय, फ्री म्हणण्यापेक्षा माझी पण आवड आहे कोणाला तरी काहीतरी शिकवण्याची, तर त्याच्याबद्दल असे तुमचे फोन आले का आनंद वाटतो. तर आपण विषयावर येऊ. तो जो व्यवसाय आहे तो माझा नसून मी जे बघितलं ते तुम्हाला सांगितलं. आणि आहे आमचे काही प्लॉट्स आम्ही विकलेले आहेत. आमचा सुद्धा एक इगतपुरीला विला आहे, आणि इगतपुरीला हे मोठे विला आहेत, म्हणजे तिथे 40,000 50,000 सुद्धा रेंट येते असे विला आहेत. तर सांगायचं तात्पर्य असं की काही लोकांनी मला कॉल केले की तुम्ही इन्कम देणार आहे का, तुम्ही विला बनवून तुम्हीच तो रेंट आउट करता. तसं काही नाहीये, फक्त मी प्लॉट विकणार आहे. तर तुम्ही असा बिझनेस इथे करू शकता, हे मला सांगायचं होतं. आणि आणखीन महत्वाचं, ज्या विषयासाठी मी आता महत्वाचं आपल्याशी बोलतोय, का विला जो व्यवसाय आहे याच्यासाठी तुम्ही प्लॉट निवडताना असा प्लॉट निवडा. आता कधी कधी काय होतं, काही लोकांनी असे पण कॉल केले की आमच्याकडे जागा आहे आणि त्याच्यावर आम्हाला असा व्यवसाय करायचा आहे, पण प्रत्येक ठिकाणी तो व्यवसाय चालणार नाही. ज्या ठिकाणी हिल स्टेशन आहे, लोकांची वर्दळ असते, म्हणजे फिरायला येण्याची, एन्जॉय करण्यासाठी त्या ठिकाणी येतात, अशा ठिकाणी ते प्रेफर केलं पाहिजे. मग तुम्ही छोटा विला असो, 1000 स्क्वेअर फीटचा असो, की 2000 की 3000 की 5000 स्क्वेअर फीटचा, जेवढा तुमच्या कॅपॅसिटीनुसार तुम्ही बनवू शकता. पण तो लोकेशन निवडताना हिल स्टेशनचं त्याचा ॲक्सेस हायवेपासून समजा 500 मीटर राहते, 1 किलोमीटर राहते, त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याचा व्ह्यू, आजूबाजू माउंटन्स दिसत आहे किंवा पाण्याचा चांगला व्ह्यू असेल तर अतिउत्तम. असे चांगले व्ह्यू आपण निवडून मग तो व्यवसाय त्या ठिकाणी विला बनवून आपण करू शकतात, आणि तुम्हाला तो रिस्पॉन्स पडेल. आणि त्यानंतरही तुम्ही त्याची डिजिटल मार्केटिंग केली पाहिजे. आता डिजिटलचा जमाना आहे. त्याच्यानंतर तुम्ही ते ऑनलाईन काही साईट्स आहे त्याच्यावर तुमचं अपलोड केलं पाहिजे. अशा सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर जे येणारे क्लायंट आहेत त्यांना तुम्ही सर्व्हिस देणं गरजेचं आहे. आणि त्या ठिकाणी आणखीन एक गोष्ट, मला काही मेसेज असे पण आले की मी छोटा विला तुम्हाला सांगितला होता, एक साधारण 800 स्क्वेअर फीटचा, आणि त्या ठिकाणी केअरटेकर ठेवला. तर मी असं व्हिडिओ बनवला होता की त्याला वार्षिक तुम्हाला 1 ते 1.25 लाख रुपये असे खर्च मेंटेनन्स धरून येईल. त्यावेळेस लोकांनी मला सांगितलं की 1 लाख मेंटेनन्स आणि वर्षभराचा इथे 15,000 जवळपास केअरटेकर मागतो. पण तो कोणत्या ठिकाणी मागतो केअरटेकर, ज्या ठिकाणी तुमचा विला 3 ते 4,000 स्क्वेअर फीटचा आहे आणि तो दिवसभर तिथे राहणार आहे. मी केअरटेकर, मला सांगण्याचा अर्थ होता, छोटा विला असेल, तुमच्या आजूबाजू लागून ते प्लॉट आहेत, 4-5 लोकांचे छोटा विला असे बांधलेले असतील, तर तो केअरटेकर एकाच वेळेस 4 ते 5 विलाची निगराणी करेल. तर त्या ठिकाणी तुमचं ते डिस्ट्रीब्युशन होऊन तुम्हाला तो मेंटेनन्स कमी येईल, विला छोटा असल्यामुळे. आणि त्याचं मग तुम्हाला प्रॉफिटही कमी राहील आणि इन्व्हेस्टमेंट पण कमी राहील. पण मोठ्या विल्यामध्ये जे तुम्ही म्हणतात त्या ठिकाणी असतं, कारण तो दिवसभर तिथे असतो, तिथं तो सगळी सर्व्हिस देतो. त्याच्यामुळे विलाचा प्लॉट निवडताना पुन्हा एकदा सांगतो, व्यवस्थित निवडा आणि त्या ठिकाणी व्यवसाय होईल असं ॲनालिसिस करूनच ते करा. नाहीतर सागरने सांगितलं आणि आम्ही अशा ठिकाणी केला विला की त्या ठिकाणी रोडचा आवाज आहे, त्या ठिकाणी एकदम ओसाड प्रदेश आहे, की त्या ठिकाणी असं निसर्गरम्य काही नाही आहे, अशा ठिकाणी जर तुम्ही बनवला तर तो कदाचित चालणार नाही. तर ही काळजी घ्या आणि प्रॉपर इन्व्हेस्टमेंट करा. मी नेहमी सांगतो, मी तुम्हाला कधीच म्हणत नाही की माझ्याकडनंच प्लॉट घ्या. मी नेहमी सांगतो की इन्व्हेस्ट करा, विला बांधायचा कोणाकडनं प्लॉट घ्या, पण अशा चांगल्या लोकेशनला बघून घ्या. आणि लिगल टर्म्स, पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला, नेहमी मी सांगतो, लिगल टर्म्स या तुम्ही नेहमी चेक करून घेत जा, जेणेकरून तुम्ही कुठे फसणार नाही आणि तुमची जी कष्टाची पुंजी आहे ती योग्य ठिकाणी लागेल. बस आजसाठी एवढंच. भेटू पुढच्या व्हिडिओ.